नमस्कार. प्रभास समाचारमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. जसजसं वसई विरार शहर महानगरपालिकेचं इलेक्शन जवळ येत आहे आणि आता जो इलेक्शनचा किंवा निवडणुकीचा जो धुराळा उडालेला आहे, यात मातब्बर उमेदवार जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, तिथले स्थानिक नेते जे आहेत आणि त्यातच गेली अनेक वर्ष भाजपचं आवर्जून काम करणारे जे आमच्या आज ताई आहेत, रुपालीताई चोरगे, हे गेली अनेक वर्ष हे भाजपचं चांगल्या प्रकारचं काम करत आहेत आणि वार्ड क्रमांक जो प्रभाग आपला आहे जो 11 ह्यामधून ते इच्छुक उमेदवार आहेत आणि भाजप त्यांना नक्कीच संधी देईल असं मला वाटतं. ताई, काय सांगाल, आपला परिचय काय, किती वर्ष भाजपपासून काम करताय? नमस्कार, मी रुपाली देवेंद्र चोरगे. मी स्थानिकच आहोत, म्हणजे आमचं गावच नाळा आहे, त्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर नालासोपारा पश्चिमेला आज जवळजवळ 14-15 वर्ष तरी मी भारतीय जनता पार्टीचं ग्राउंड लेवलला काम करते. म्हणजे कुठे लाईट आहे, पाणी आहे, कुठे रस्त्याची समस्या आहे, कुठे कचरा आहे, कुठे म्हणजे छोटी छोटी कामं आम्ही कायमच करत आलो. म्हणजे आम्हाला असं वाटतं आहे की ग्राउंड लेवलला काम करणं जास्त गरजेचं आहे, म्हणून मी कायम. यापूर्वी तुम्ही जिल्ह्यावरती पण काम करत होता, काय काय पद होते तुमच्याकडे? भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यावर प्रथम मला साटमदादा होते, त्यावेळेला मला त्यांनी महिला मोर्चाचं जिल्हा सचिव हे पद दिलं होतं. त्याच्यानंतर तो कार्यकाल झाल्यानंतर मला जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चाचं पद होतं. ही 6 वर्षाचं कार्यकाल झाल्यानंतर मला स्थानिक म्हणजे महिला नालासोपारा मंडळावर सरचिटणीस हे पद होतं आणि आत्ता याही 4थ्या टर्ममध्ये सुद्धा मला नालासोपारा मंडळाचं सरचिटणीस पद आहे. त्या अनुषंगाने आम्ही पक्षाची जी कामं आहेत, म्हणजे बूथ संघटना, मला शक्ती केंद्र प्रमुख पण मी आहे. माझ्या हातात 3 बूथ आहेत, त्यामुळे 3 बूथचं अगदी ग्राउंड लेवलचं काम पण आम्ही करतो. त्या हिशोबाने एक माणूस बांधण्याचं काम आमचं चालू आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या याच्या आधी खासदारकीची निवडणूक झाली, त्यावेळेलाही आम्ही अक्षरशः जीव तोडून काम केलं, जेणेकरून प्रत्येक एक मतदार आपल्याशी जोडला पाहिजे. आणि ज्यांचे मतदान झालं नव्हतं, म्हणजे वोटिंग कार्डच नव्हतं, अशी जवळजवळ खासदारकीपासून आत्तापर्यंत जवळजवळ 1,500पर्यंत नावं मी ॲड केली, ज्यांनी जे वयाची 60 वर्ष झाली तरी त्यांनी कधी मतदान केलं नव्हतं, त्यांचं वोटिंग कार्डच नव्हतं. अशी बरीच माणसं आम्ही नवीन मतदान कार्ड बनवून त्यांना जोडून घेतलं आमच्यासोबत. ताई, काय सांगाल की आता तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबरलाच इलेक्शन झालं आणि विधानसभेला 132 आणि 133मधून भाजपचे उमेदवार निवडून आले. आता आमदार तुमचे आहेत, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे आणि आता महानगरपालिकेचं इलेक्शन हे तुम्ही कसं बघता? आता राज्यात सत्ता आहे, आमदार आमचे आहेत, खासदार आमचे आहेत. आज तुम्ही बघताय तिन्ही आमदार, म्हणजे वसई विरार महानगरपालिकेचे तिन्ही आमदार आज जीव तोडून काम करत आहेत. कारण एवढ्या वर्षाचा त्यांचा जो काम म्हणजे गॅप पडला होता, महानगरपालिकेचे सगळे नगरसेवक डिझॉल्वच झाली होती, त्यामुळे एकही नगरसेवक नव्हता. सगळं काम प्रशासन बघत होतं, पण त्या प्रशासनाने तेवढ्या लेवलचं काम केलं नव्हतं. त्यामुळे आज आमदार जे निवडून आहेत त्यांच्यावर एवढा भार पडला आहे, तो लगेचच पूर्ण होऊ शकत नाही. आणि आता ते एवढ्या ह्याच्याने काम करत आहेत की आत्ता जी येणारी महानगरपालिका आहे, लोकांनी सगळं जाणलं आहे, पण त्यांना लोकांना सगळं कळतं आहे की ह्या ज्या सुधारणा आहेत त्या हळूहळू होतील आणि आता जी सुरुवात तर झाली आहे. म्हणजे या आता 4-5 महिन्यात पूर्ण म्हणजे जवळजवळ मी म्हणणार नाही 100% काम होईल, पण निदान 80-90% तरी काम या 4-5 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतं. आणि त्या हिशोबाने महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्हाला वाटतं आहे की जनाधार हा भाजपाच्या बरोबर आहे आणि आमच्यासारखे जे तळागाळातून काम करणारे जे आहेत, म्हणजे आज आम्ही म्हणाले तर आमच्या छोट्या छोट्या विभागामध्ये आम्ही अशी छोटी छोटी कामं करतो की समजा आता एखाद्या सोसायटीचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा दाब कमी आहे, तर तिथे आम्ही जाऊन त्या पाण्याच्या दाबाचा विचार करतो, कशासाठी झालं आहे, कोणत्या प्रकारे झालं आहे, तो त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. कुठेतरी मच्छरचा प्रादुर्भाव होतो, तिथे आम्ही महानगरपालिकेच्या म्हणजे पाठपुरावा करून त्यांची छोटी छोटी कामं, कुठे स्लॅब आहे, कुठे गटारावरची झाकणं गेली आहेत, तर अशा छोट्या छोट्या कामांकडे आमचं एवढं बारीक लक्ष असतं की कुठे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही आत्तापर्यंत छोटी छोटी कामं करत आलो. आणि मला असं वाटतं की नालासोपारा पश्चिमेला बऱ्याच ठिकाणी मी हे एवढ्या प्रकारे काम केलं आहे, माझ्या फेसबुकवर या सगळ्या कामांची नोंद आहे, तर बघू शकता तुम्ही की मी कामं खरंच केली आहेत, नाही केली आहेत. ताई, तुम्ही समाजसेविका म्हणून काम करत असताना प्रत्येकाला वाटतं की नगरसेविका पण व्हावं, काय सांगाल, काय ह्या इलेक्शनकडे बघता तुम्ही? यावेळेला आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. पक्षाने जर आम्हाला
संधी दिली तर मला वाटतं आधी मी काम करत होते त्याच्यापेक्षाही जास्तीचं चांगलं काम करू शकेन. कारण तेव्हा आपल्या हातात काहीतरी असते, पॉवर असते की आपण हे काम करू शकतो. आज आम्हाला पाठपुरावा करायसाठी 10 वेळा फेऱ्या माराव्या लागतात. जेव्हा समजा आज आम्ही नगरसेवक असू किंवा आम्हाला पक्षाने दिलं आणि मतदारांनी माझ्या जे स्थानिक लेवलचे नागरिक आहेत त्यांनी जर मला मतदान केलं आणि मला निवडून दिलं तर मला वाटतं मी आत्ता जी कामं करते त्याच्यापेक्षा दुपटीने कामं करते. करू शकता तुम्ही. काय दृष्टिकोन आहे तुमच्या वार्डमधली? आतापर्यंत बरीचशी कामं तुम्ही समाजसेविका म्हणून केली आहेत आणि मोठी अशी कामं किंवा नगरसेविका झाल्यानंतर समोर कामं काय असं तुम्हाला वाटतं? आत्ता तसं बघायला स्थानिक लेवलला आज जसं मोदीजी सांगतात की साफसफाई हा कार्यक्रम एका दिवसाचा नसतो, हे सतत होणं गरजेचं आहे. तसं याच्यानंतर सुद्धा सतत स्थानिक लेवलला छोट्या छोट्या लाईट आहे, पाणी आहे, कुठेतरी सांडपाण्याचा निचरा होत नाही, अशी छोटी छोटी कामे बरीच आहेत. ती मला वाटतं माझ्या परीने मी 100% करेन. आणि सरकारच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने कशा पोचतील, कारण या योजना लोकांपर्यंत पोचत नाही आणि त्याचा लाभ लोक घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना महानगरपालिकेत फेऱ्या माराव्या लागतात. तर माझ्यामार्फत तरी मी त्यांच्यापर्यंत प्रत्येक योजना पोचवायचं काम करेन की जेणेकरून त्यांना लाभ होईल. आपल्या सरकारने खूप काही कामं केली आहेत सर्वसामान्य जनतेसाठी. बरीच कामं आज मोदीजींच्या मार्फत मिळतात पण ती लोकांपर्यंत पोचत नाही. आणि मला वाटतं मला जर नगरसेवक म्हणून उभं राहायची संधी मिळाली आणि लोकांनी मला निवडून दिलं तर मी ह्या छोट्या छोट्या कामांकडे जास्त लक्ष देईन. मोठी कामं आमचे आमदार खासदार आहेतच करणारे, पण ग्राउंड लेवलला जी कामं करायची ती माझ्याकडून तरी 100% होती. तुम्हाला माझ्याकडून आश्वासन आहे जनतेला. तुम्हाला ह्या इलेक्शनमध्ये तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही जे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, तुमच्या जवळचे मित्रपरिवारात आहे, हितचिंतक आहेत, तुमच्या शेजारी आहेत सर्व लोक, त्यांना काय आवाहन कराल की तुम्हाला मतदान करण्यासाठी? आज असं बघितलं तर इथले ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांचा माझ्याशी खूप चांगला संबंध आहे. म्हणून मी त्यांना एवढं आवाहन करेन की शक्यतो जेवढ्या तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते मला शेअर करा. मी माझ्या परीने ते पूर्ण त्या प्रॉब्लेमचा पूर्ण ते अभ्यास करून तो प्रॉब्लेम संपवण्याचा प्रयत्न करेन. आणि समजा मला नगरसेवक म्हणून तिकीट जर पक्षाने दिली तर मी नक्कीच अशा सगळ्या लोकांचा पहिला विचार करेन की त्यांना कुठचे प्रॉब्लेम आले तर माझ्याकडून ते लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावं. आताचे आमदार म्हणजे आपले जे 132चे आमदार आहेत, राजन नाईक, त्यांचं सहकार्य कसं आहे तुम्हाला? राजन आप्पा सहकार्य म्हणाल तर त्यांचं खूप सहकार्य आहे. त्यांचं प्रत्येक एक आमच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य आहे आणि आम्हाला तर आमचे मोठे बंधूच आहेत ते, त्यामुळे त्यांचं सहकार्य आम्हाला 1001% असं म्हणायला लागेल. पण हे सगळ्या कुठच्या गोष्टी आम्ही कामं जरी त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते आधी त्या कामांचा विचार करतात की नाही यांची कामं लोकांसाठी करणारी कामं आहेत ती पूर्ण व्हावी, असं आम्हाला भरपूर सहकार्य. आमच्या भगिनींना काय मेसेज द्याल की कारण तुम्ही तुमचा परिवार तुमचं सर्व आटपून गेली 16-17 वर्ष किंवा 15-16 वर्ष जे भाजपचं काम करत आहेत, महिला वर्ग पुष्कळ आता ह्या इलेक्शनकडे वळलेला आहे आणि आपल्याकडे पण आरक्षण असल्यामुळे 50%च्या वरती महिला ह्या रणांगणामध्ये आहेत. काय महिलांना आवाहन कराल? महिलांना मी एकच सांगेन की मतदानाच्या वेळेलाच महिलांनी बाहेर पडणं गरजेचं आहे. तुमच्या घरातल्यांना पण भारतीय जनता पार्टीची जी काय कामं आहेत, तुम्हाला आता लाडकी बहीण झाली आणि आता बालकल्याणासंदर्भात किंवा आरोग्यासंदर्भात ज्या काही महिलांच्या समस्या आहेत त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं ताई गरजेचं आहे. जेवढ्या महिलांच्या समस्या आहेत जेवढा शक्य होईल तेवढ्या महिलांसाठी मला काम करायचं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मला मेन काम करायचं आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांचा पण बराच काही खूप त्यांचे प्रॉब्लेम आहेत ज्येष्ठ नागरिकांचे, आपल्याला कळत नाहीत. पण इथे जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये जे ज्येष्ठ नागरिक येतात तेव्हा त्यांच्या एक समस्या मला सांगतात ना, त्यामुळे मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणं गरजेचं आहे. तसं महिलांच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत की मला असं वाटतं की त्यांचे जे प्रॉब्लेम येतात त्यांनी खरंच शेअर करायला पाहिजेत. स्थानिक लेवलला आता ऑफिस आहे तर त्यांनी स्थानिक लेवलला शेअर केलं तर माझ्याकडून शक्य तेवढी मदत करून मी त्यांचं काम हे करेन. म्हणून त्यांनी सगळ्या महिलांना मला एवढं सांगायचं आहे की काही असेल तर शेअर करा, आमच्यापर्यंत पोचवा की आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आत्ताही आणि यानंतर जर नगरसेवक म्हणून तिकीट मिळाली आणि मी निवडून तुम्ही मला दिलं तर मी तुमच्यासाठी जोमाने काम करेन. निवडून नक्कीच. आताच आपण पाहिलं की आपल्याबरोबर रुपालीताई चोरगे होते
त्यांनी सांगितलं की मी आतापर्यंत जी काही समाजसेवा केलेली आहे त्याच्यापेक्षा डबल करेन आणि त्यांनी खरोखरच मला वाटतं की आता जो प्रश्न छिडला आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, कारण वृद्धाश्रम भरत चाललेले आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी चांगल्या प्रकारचं काम होणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे येणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते काही समस्या सांगतात, यावरती विचार करणं फार गरजेचं आहे. आणि जर मला पक्षाने आणि ह्या नागरिकाने संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन आणि येणाऱ्या ह्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अत्यंत बहुमताने निवडून येऊन आम्ही सहकार्य करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन रवीसह भालचंद्र होलम. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.